तर पंचांकडून इशारा सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. रवींद्र याचा पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचाने दर्शवलं हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. रवींद्र याने आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो विकेट पासून सुरुवात केली होती. हा शेवटचा मॅच आहे आणि आपण पाहतो पहिला चेंडू त्याने ते वाईड हाताळलेला आहे. अफांतर धाव फलकावरती. अवलेस पाहतोय चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढायला. चेंडू जातो या डीप मध्ये. शतरक्षक आहे, खराब फिल्डिंग झालेली आहे आणि आपण पाहतो या चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. चौकार. टप्प्याचा चेंडू होता, चांगल्या प्रकारे ते खेळून काढला होता विजय याने. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न विकेट किपरने पाहतो थोडीशी गफलत केलेली आहे. त्याच्या आता बुधवारी चेंडू निघून गेला. पंचाने पुन्हा एकदा दर्शवलेले आहे की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. 1+1 अशा या 2 धाव फलकावरती नोंदवल्या जातील. विजय मोकाशी आपण पाहतोय जो बॅक टू बॅक 2 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता. तोच विजय चांगल्या लय मध्ये दिसतोय. सध्या तरी रोशन हा स्ट्राईक वरती आहे. मॅचच्या मॅच मध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी त्याने केली होती. तोच रोशन सध्या तरी स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा बारकाचा आपण पाहतोय. हा चेंडू आपण जर बघितलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर लेंथ इथे हाताळली गेली होती. तर प्रदीप तुला मी थोडं 2 मिनिटं थांबवेन, कारण आपण बघायला गेलो तर राजावली संघाने बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये हाफ सेंचुरी पार केलेली होती. या सामन्यामध्ये किती स्कोरचा अंदाज असेल तुझ्याकडून? संध्याकाळचं सत्र आहे, कदाचित 30 पर्यंत राजावली संघ मजल मारू शकतो. मात्र ज्या प्रकारे बॉलिंग होताना दिसतंय मैदानाच्या आतमध्ये रवींद्रकडनं कुठेतरी 30 पर्यंत नक्कीच धावसंख्या ही आपल्याला पाहायला मिळू शकते या सत्रामध्ये. कारण मागच्या सामन्यामध्ये रवींद्र हा मागडा ठरलेला होता. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा या गोलंदाजाला मारलेल्या होत्या. त्यानंतर मात्र त्याने कमबॅक केलेला आहे. मॅच संपल्यानंतर टीम हडल झाली, त्याच्यात काहीतरी नक्कीच कानमंत्र त्याला मिळाले असतील आणि त्यानंतर काय त्याने बॉलिंग केलेलं आहे. जबरदस्त बॉलिंग. वैभव आहे डीप मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये पाहतोय. चांगले शतरक्षण. फेकी थोडीशी खराब झालेली आहे. बॅकअप साठी दर्शन आलेला आहे. तोपर्यंत 3री धाव देखील पूर्ण झालेली आहे. बघा काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळतंय. 3 धावा पलून इथे पूर्ण केलेल्या आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. यस नो वेट याचा चांगला समन्वय इथे आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डिंग चांगली झाली, मात्र ओव्हर थ्रो झाला. त्याचा फायदा इथे उचलला फलंदाजांनी. मी तर नक्कीच सांगितलं जर 25+ केला तरी हा सामना एक चुरशीचा सामना बघायला मिळेल. कारण राजावली संघाकडे ती गोलंदाजी सुद्धा आहेत. एक जबरदस्त गोलंदाज आहेत त्यांच्यामध्ये. आपण बघतोय जयेश याला बघतोय, त्यानंतर विजय याला बघतोय, त्यानंतर भूमित याला बघतोय. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 11 धाव फलकावरती लागलेल्या आहेत. चेंडू टाकून झाले ते 4. यावेळेस चांगला स्ट्रोक. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय धमाकेदार षटकार. पालघरचे बाजार ये मैत्रा, पालघरचे बाजार ये. झुणका घेऊन मला दे मैत्रा, झुणका घेऊन मला दे. थँक्यू विजय. काय चांगला स्ट्रोक इथे केलेला रोशन याने. मला वाटतं ज्या प्रकारे आता रोशन याने सुरुवात केलेली आहे असं वाटायला लागलेलं आहे की 30+ कदाचित हा स्कोर जाऊ शकतो. तो या मातीची खेळपट्टी आहे.
आणि या खेळपट्टीवरती सकाळपासून आपण बघितलेलं आहे की फलंदाजी करणं थोडंसं सोपं आहे. षटकार चौकार मारणं खूप सोपं नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू देखील पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. ताकदवर फटका होता रोशन याचा. रोशनच्या बॅट मधून दुसरा षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तर मी अगोदरच प्रदीप सांगितलं होतं गेल्या सामन्यामध्ये 22 धावा पटकावलेल्या होत्या या गोलंदाजाला, परंतु या सामन्या बघायला तर 23 धावा पटकावलेल्या आहेत. पहिले 2 चेंडू बघायला गेलं तर नक्कीच पहिला चेंडू हा डॉट गेलेला होता, वाईड गेलेला होता, त्याच्यानंतर चौकार आलेला होता, त्याच्यानंतर 2 चेंडू आपण बघायला गेलो तर निर्धाव 1 धाव आलेली होती 2 चेंडू मध्ये, पण तो शेवटचे 2 चेंडू मध्ये 2 षटकार आलेले आहेत. मात्र 22 धावा गेल्यानंतर आशिषाने देखील चांगला कमबॅक केला होता त्या मॅच मध्ये. बघा पुन्हा एकदा आशिष हा बॉलिंग मार्क वरती आलेला आहे. मागच्या सामन्याचा हिरो आतापर्यंत 2 वेळा तो सामनावीर ठरलेला आहे या स्पर्धेमध्ये. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे तो बॉलिंग करेल. एका चांगल्या बॉलिंगची सध्या तरी त्याच्या संघाला गरज आहे. नक्कीच तू बोलतो गोलंदाज हा 2 सामनावीर, त्याच वेळेला आपण स्ट्राईकच्या अंडवर विजयाचं पण कौतुक करायला पाहिजे, कारण लगातार 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच पटकावलेला आहे या फलंदाजाने. या पुढचा चेंडू लगानच्या दिशेला सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. चला जुना चेंडू लगेच पाठवून द्या. चला जुना चेंडू लगेच पाठवून द्यायचा आहे. चला बॉल घ्या विक्रांत. आशिष याच्या पहिल्या चेंडूचा समाचार घेतलेला आहे विजय याने. विजय देखील मागच्या मॅच मध्ये आपण बघितला बॅक टू बॅक 2 सामनावीर त्याने फटकावलेले आहेत. रोशन आणि विजय ही जोडी सध्या तरी आपण पाहतोय आई मरुदेवी राजावली या संघासाठी संकट मोचक म्हणलेले आहे. आणि आतापर्यंत चांगले स्कोर देखील त्याने धाव फलकावरती लावलेले आहेत. 2 मॅच मध्ये आपण बघितलं की 40+ या धावसंख्या त्याने धाव फलकावरती लावल्या होत्या आणि आता देखील त्याच दिशेने त्याने वाटचाल देखील केलेली आहे. 50+ नक्कीच धावसंख्या होती. आज एक क्षण असं वाटलं होतं की कुठेतरी 30 पर्यंत राहू शकतो, मात्र ज्या प्रकारे आता फलंदाजीला सुरुवात झालेली आहे 40+ नक्कीच धावसंख्या जाण्याचा इथे आपल्याला पाहायला मिळू शकते. कट करण्याचा प्रयत्न. विजय हे स्वतःवरती निराश आहे. त्याला देखील माहिती आहे बॅटच्या पट्ट्यामध्ये जर चेंडू जर आला असता चौकार किंवा काही जास्त धावा मिळू शकल्या असत्या, मात्र वाईट चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. 1 धाव आपण पाहतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलकावरती नोंदवली जात आहे. 30 धावा धाव फलकावरती. आशिष पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मार करत असताना चेंडूला टॅप केलेला आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे गॅप मध्ये हा चेंडू. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. लॉंगनचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेनेची धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 32 धावसंख्येवरती. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, जे प्रेक्षक युट्यूब वरती उशिराने जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतो रवींद्र. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू फरार. सीमारेषा पार. हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. आपण बघितलं बॅटच्या टोईनला चेंडू लागला होता, बॅटच्या मध्ये आला नव्हता चेंडू, आला नव्हता तरी देखील आपण पाहतो या 4 धावा इथे मिळाल्यात विजय याला. जोरकस मारण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल.
आणि आपण पाहतोय व्हाईट बॉल साठी इथे थर्ड अंपायर आपण पाहतोय निर्णय सोपवलेला आहे. शतरक्षण मध्ये गोलंदाजाने इथे नक्कीच पंचांच्या निर्णयाला ते विरुद्ध केलेला आहे आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. अंपायर्स कॉल व्हाईट बॉल. नक्कीच खूप चांगली डिलिव्हरी इथे हाताळली गेली होती. आशिष याने खूप चांगला चेंडू आपण पाहतो इथे हाताला गेला होता, मात्र काही इंचाचा फरक आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पाहतो आपण चेंडू त्या स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढलेला शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट झालेला. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न फेकी येईल तोपर्यंत 2 धावा. दोन धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावेनिशी धावफलक 39. 39 धावा धाव फलकावरती. धावफलक डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू आशिष याचा चांगला कमबॅक मी तर म्हणेन. एक सिंगल धाव, या सिंगल धाव आणि धावफलक 40 या धावसंख्येवरती या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. एक क्षण असं वाटलं होतं की आशिष काहीतरी कमबॅक इथे करेल, मात्र आशिष याने देखील आतापर्यंत आपण बघितल्या तर 17 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये. यावेळेस पाहतो आपण लिडिंग एज आणि फलंदाज बाद. फुलटॉस चेंडू होता, चांगल्या प्रकारे चेंडू खेळू शकला. आपण पाहतोय बॅटच्या वरच्या भागाला चेंडू लागला. लिडिंग एज आणि चांगला झेल इथे पकडला गेला. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20च्या सरासरीने 40 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. चला स्पीडअप करायचा. इशिका 11 तरखड दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायच्या, लक्षात घ्या. थांब नागपुरी अशी जाऊ नको लांब, मला बोलायचं आहे माझ्या जवळ थांब. तुझा नंबर मला तू देशील का? फोन नंबर मला तू देशील का? झालो वेडा मी दिवा. विक्रांत येतोय. विक्रांत याचा चेंडू आपण पाहतोय हवेमध्ये खेळून काढलेला आहे रवींद्र चेंडूच्या खाली आणि पाहतोय रवींद्र याने ते झेल पकडलेला आहे. पहिला गडी, दुसरा गडी आपण पाहतोय इथे तंबूच्या आश्रयाला परततोय. रुमाल
पुरी फिर वस्तू लाल दिसाय हो फार बेस आहेस गमाल हातात रुमाल पुरी फिर वस्तू लाल दिसाय हो फार बेस आहेस गमाल पुरी भरलीस तू माझे मनान ग पुरी भरलीस मनान पुरी भरलीस तू माझे मनान ग पुरी भरलीस मनान थँक्यू डीजे दादा थँक्यू. चला जास्त वेळ खर्च करू नका, स्पीड अप करा. पहिल्याच बॉल वरती विकेट इथे मिळवलेली आहे विक्रांत याने. वेगवान चेंडू, आणखीन एक वेगवान चेंडू. हिरा डुकले नवीन बॅटर इन झालेला आहे. थोडासा बॅकफुट वरती गेला, बॅकफुट वरती जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. मात्र बॅट अँड बॉल काही संपर्क नाही आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की आतापर्यंत 40 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. खराब फिल्डिंग, चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. थँक्यू डीजे. या चौकाराशी धावफलक 44 धावा धावफलकावरती. ऑन साईडला बाबा पुन्हा एकदा इथे चेंडूला खेळून काढे दर्शन आहे त्या क्षेत्रामध्ये. धावचीची संधी देखील इथे निर्माण झालेली आहे. यस भूमीत बॅक टू द डगआउट. रनआउटच्या स्वरूपात हा फलंदाज बाद होतोय. 45 धावा धाव फलकावरती लागलेल्या 3 गडी बाद झाले आहेत. आपण पाहतोय की मागच्या 2 सामन्यांमध्ये 50+ धावा आई मरुदेवी राजावली ए या संघाने केलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याने वाटचाल देखील केलेली आहे. एशिका 11 तरकड संघाच्या संघनायकाने टॉस जिंकला आणि पाहतोय आपण प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्याने निर्णय घेतला. सध्या तरी हा निर्णय त्यांच्या बाजूने लागलेला नाहीये. निर्णय लागलाय तो म्हणजे आई मरुदेवी राजावली या संघाच्या बाजूनं. चेंडू टाकून झालेत 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 45 रन्स. आपले पाहतोय आणखीन एक निर्धाव चेंडू स्लॉगवर आपण पाहतोय विक्रांत हाताळतोय. हाणामारीचं षटक आहे. मात्र या हाणामारीच्या षटकामध्ये आपण पाहतोय डॉट बॉल्स देखील आलेले आहेत. आपण तो चौकार जर बघितला तर मिसफिल्ड मध्ये आला होता. त्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारे मोठा फटका आलेला नाहीये. मिस्टाइम स्ट्रोक झालेला आशिष सुतार. खूप सुंदर झेल इथे पकड. आजच्या दिवसामध्ये आशिषचं कौतुक करावे लागेल. रनिंग मध्ये त्याने भरपूर चांगले कॅचेस पकडलेले आहेत. षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 मिनिट डीजे थांबवतो. एक मिनिट डीजे. 45 धावा 46 धावांचं हे टार्गेट आहे. 46 रन्स टू विन. 18 चेंडू आणि 46 धावा इथे विजयासाठी पूर्ण करायच्या आहेत इशिका 11 तरखड या टीमला. देवाकडं काय मागू आमचे आईल काय सांगू. देवाकडं काय मागू आमचे आईल काय सांगू. फिरलीस ग माझे पाठी तू फिरलीस ग माझे पाठी. रंजू वेडा झालो तुझ्यासाठी रंजू वेडा झालो तुझ्यासाठी. भूक नाही माल रात झोप नाही. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. इशिका 11 तरकड संघ आपले बॅटर्स पाठवून द्या. तुम्हाला आज बॅड लाईटचा सामना करावा लागेल याची आपण नोंद घ्यायची आहे.
स्पीडअप करायचा आहे. पंच सक्त ताकीद द्यायची आहे. चला शतरक्षण त्वरित लावून घ्या. 46 धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी 46 धावा. सलामीचे बॅटर आपण पाहतोय विक्रांत ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण आशिष याला. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जयेश मोकाशी. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. जयेश राईटमोर विकेटचा मारा करेल. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये ढकलून दिला होता. मिडवन आणि मिड विकेटच्या मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण झाले. नक्कीच 2 धावा वाचवल्या गेल्या. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 2. विक्रांत याच्या मार्फत संघाचं खातं खोललं गेलंय. चांगला स्ट्रोक इथे आपण पाहतोय केला होता. बॅकफुट वर जाऊन हा चांगला स्ट्रोक इथे त्याने एक्झिक्यूट केला होता. 2 धावा. या 2 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. जयेश अप्रतिम गोलंदाजी करतोय. मागच्या 2 सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केलेली होती या गोलंदाजाने. या पुढचा चेंडू आपण बघतोय आणि अप्रतिम झेल पकडला गेला. नक्कीच खूप चांगला झेल आहे. बाउंड्री पंच आहे तिकडे. बाउंड्री प्रेक्षक देखील आहेत. खूप चांगला झेल. एक क्षण असं वाटत. थँक्यू विजय. थँक्यू. एक क्षण असं वाटलं होती का हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो. मात्र मित्र म्हणेल की आपण पाहतोय वाऱ्याचा वेग आहे आणि वाऱ्याच्या वेगामुळे कुठे हा चेंडू थांबला असावा आणि चांगला झेल. यस कमाउट इज. नक्कीच हर्षल भुयाल हा क्षेत्ररक्षक आहे तिथे. काय रे मला बघतोस तू डोळे मोडूनी, तुझ्यासारखे पोरे मी दिले सोडूनी. थँक्यू. आपण पाहतोय जे वारे इथे वाहताना दिसत आहेत. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी नक्कीच लाभदायक ठरू शकतो या इंडनं. नक्कीच साई मर्दवी राजावली संघाला बघायला गेलं तर ह्या फॉर्मॅटमध्ये तिन्ही फॉर्मॅटमध्ये एक जबरदस्त कामगिरी करताना दिसते. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण, गोलंदाज आणि फलंदाजी. जयेश यापुढचा चेंडू गल्लीमध्ये ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवर. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु एक धाव काही रोखू शकलं नाही आणि एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र आपण बघतोय 1-3 अशी धावसंख्या आहे. 46 धावांचा प्लॅटलॉक करताना प्रदीप सर इथे आता मात्र आशिष याला चांगली फलंदाजी करावी लागेल. नक्कीच खेळपट्टीवरती त्याला थांबावं लागेल आणि शेवटच्या षटकापर्यंत त्याला थांबावं लागेल. चांगली बॅटिंग करावं लागेल आणि आपल्या संघाला विजयापर्यंत त्याला नेऊन ठेवावं लागेल. बघूया कशा प्रकारे आशिष इथे फलंदाजी करेल. आशिषाचा फटका फसलाय. पाहूया 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हा झेल नाही तर मॅच पकडलाय विजय मोकाशी याने. फलंदाज बाद. आशिषाची खेळी संपुष्टात. वनमॅन किंग आहे आमचा, लाडका तो महाराष्ट्राचा. आघाडीवरी गावाचा कडक बाबाचा राहुल पाटील नावाचा. थँक्यू डीजे. आपण बघितलं की शिकायला 11 संघाच्या संघनायकाने टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मी तर म्हणेन संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी त्यांच्या अंगलट येताना दिसतोय. टॉस जिंकला होता. बॅटिंग करण्याची त्यांच्याकडे संधी होती. बॅटिंग करत असताना एक चांगली धावसंख्या ते उभारू शकले असते. आपण पाहतोय राजावलीचा संघ आहे. 2 मॅच मध्ये प्रथम फलंदाजी करत असताना एक चांगली धावसंख्या त्याने समोरच्या संघासमोर ठेवलेली आहे आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय की प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी चांगली धावसंख्या इथे उभी केलेली आहे. ऑन साईडला आपण पाहतोय हा चेंडू खेळकडा डीप मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण. ज्या प्रकारे आपण पाहतोय चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाला शोधताना दिसत आहेत. ज्यावेळेस राजावली संघ फलंदाजी करतात त्यावेळेस चेंडू गॅप मध्ये निघून जायचे. मात्र यावेळेस काय होतंय सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाला शोधत जात आहेत. अडचणी वाढल्या जात आहेत इशिका 11 या संघाच्या.
नक्की तिन्ही फॉर्मॅट मध्ये चांगला परफॉर्मन्स राजावली संघाचा. पुन्हा एकदा जयेश, या पुढचा चेंडू लॉगॉनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. यावेळेस पाहतो आपण षटकार आला. या षटकाराची धाव फलक यस थँक्यू डीजे. 10 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. 10 धावा आणखीन विजयासाठी 36 धाव्यांची गरज आहे. 18च्या सरासरीने या धावा पूर्ण करायच्या असतील. 12 चेंडू आणि या विजयासाठी 36 धाव्यांची गरज आहे. चला शतरक्षण फटाफट लावून घ्या. तर ज्या खेळाडूने सीमारेषेच्या बाहेर झेल पकडलेला आहे त्याला एक वडापाव देण्यात येते आयोजकांकडून. प्लीज या आणि घेऊन जा. प्लीज जो झेल पकडला त्याला आयोजकांकडून एक वडापाव देण्यात येते. प्लीज या आणि घेऊन जा. आयोजकांकडून विनंती केली जाते तुम्हाला. बारा चेंडू आणि 36 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी इशिका 11 तरखड संघाला. बॅटची आतली कडा घेतली होती. इनसाइड एज आपण बघितला. विकेट किपर पासून चेंडू थोडासा दूर निघून गेला. एक धाव घेण्याची संधी होती. या एका धावेने धाव फलक 11 धावसंख्या. चला बॅट घेऊन जायचं फटाफट. चला बॅट हवी आहे तर फटाफट घेऊन जा. चला तुम्हालाच उशीर होईल लक्षात घ्या. फटाफट जा घेऊन. अकरा चेंडू आणि विजयासाठी आणखीन 35 धाव्यांची गरज आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला स्ट्रोक मिड विकेट क्षेत्रामध्ये भूमीत डुकले आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. या दोन धावनेची धाव फलक 13 या धावसंख्येवरती. 13 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. आता मात्र पूर्ण जिम्मेदारी असेल ती म्हणजे दर्शन डबके या फलंदाजावरती. यावेळेस हवाई सफर केला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे. भूमीत जज करतोय आणि चांगला झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज बाद. दर्शन डबके back to the dugout. विकेट फार महत्वाची विकेट. दर्शन याची विकेट. मी म्हणेन हा झेल नाही तर मॅच पकडलाय भूमीत याने. खूप सुंदर झेल. पाहतोय ऑन साईडला हा चेंडू इथे खेळून काढलेला आहे आणि हा चेंडू पाहतोय आपण स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलेला आहे. एका टप्प्याने हा चेंडू सीमारेषा पार होतोय. चौकार. या चौकारशी धावफलक जाऊन पोहोचलाय 17 धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी एकोणतीस धाव्यांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 8 चेंडू आणि विजयासाठी 29 धावा. या दोन चेंडूवरती दोन मोठ्या फटक्यांची फार गरज आहे आणि ते काम वैभव याला करावं लागेल. वैभव गणेशकर ऑन साईडला. स्ट्रोक तर भरपूर चांगला आहे मात्र शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. आणखीन एक विकेट.
वैभव याची खेळ देखील संपुष्टात आलेली आहे. साऱ्या महाराष्ट्राने जपून ठेवलंय भावाला मनान, साऱ्या महाराष्ट्राने जपून ठेवलंय भावाला मनान. आता मी नसतो कोणाला बी. आता माझ्या समोर कोण बी असू दे मग मॅक्सिमम वन पाच शिकवून त्या घरानं वागवानी भेटतोय सुरज चव्हाण. महेंद्र न्यू बॅटर इन झालेला आहे. खोलवर टेपाचा चेंडू ऑन साईटला हा चेंडू ते खेळून काढलेला आहे. हिरा डुकले त्या क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद होतोय. त्याचं पॅटर्न सबसे अलग त्याची थँक्यू. 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 28 धाब्यांची गरज आहे. अजूनही रवींद्र न्यू बॅटर इन झालेला आहे. मात्र आपण स्ट्राईक वरती पाहतोय जो फलंदाज अजूनही पंकज. 6 चेंडू 28 धाब्यांची गरज. मिस टाइम स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडेल. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट झालेल्या आहेत. पाच चेंडू आणखीन विजयासाठी 26 धाव्यांची गरज आहे. हिट आउट या गेट आउट षटकार येथे मारावे लागतील. षटकारांची नितांत गरज. ते कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि आता मात्र हा सामना पूर्णपणे मरुदेवी राजावली संघाच्या बाजूने झुकलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. 4 चेंडू आणि 26 धावींची गरज. त्यामुळे पंकजच्या बॅट मध्ये निघालेला हा जबरदस्त टोळा धमाकेदार षटकार उशीर झालाय मात्र एक चांगला स्ट्रोक आलाय. थँक्यू. 3 चेंडू आणि आणखीन विजयासाठी 20 धावींची गरज आहे. आपण पाहतोय की जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. अजूनही आपण पाहतोय 1% चान्स आहे अजूनही इशिका तरखड्या संघाला. 3 चेंडू 20 धावींची गरज. एखादा अभांतर चेंडू मात्र तसं काही होत नाहीये. भूमी त्याचा एक निर्धाव चेंडू इथे हाताला जातोय. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 20 धावींची गरज. आपण पाहतोय टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आपण पाहतोय इशिका संघानं तो त्यांच्या अंगलट येताना दिसतोय. फुल टॉस चेंडूचा फायदा उचललेला आहे. चेंडू निघून जातोय 6 धावांकरता. षटकार. मात्र शेवटचा एक चेंडू बाकी आहे.
एक चेंडू आणि या विजयासाठी 14 धावींची गरज आहे. एकतर्फा सामना इथे नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र पंकज याने शेवटपर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे, चांगले स्ट्रोक त्याने केलेला आहे. मात्र आपल्या संघाला विजय मिळू देऊ शकलेला नाही आहे. हार्ड लक इशिका 11 तरखड. तर बेस्ट ऑफ लक, अभिनंदन आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावली. हॅलो 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 नक्कीच बघायला गेलं तर आई मरुदेवी राजावली संघाने अंतिम 4 मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. नवीन वर्षाची नवीन स्पर्धा आणि बघायला गेलं तर पहिल्याच दिवशी आई मरुदेवी राजावली संघाने अंतिम 4 मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. अभिनंदन आणि खरोखरच हार्ड लक मानावं लागेल इशिका 11 तारखड संघाने, कारण सकाळपासून चांगला परफॉर्मन्स दाखवलेला होता आपल्या संघाने, परंतु शेवटच्या काळामध्ये आणि शेवटच्या क्षणामध्ये